आज आपण बघणार आहोत 3 अशा अप्रतिम रांगोळीच्या डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथे फ्री हँड रांगोळी बघणार आहोत. तर यामध्ये मी ते छान असं छोटंसं दिवा काढलेला आहे. तुम्ही बघू शकता. या ज्या रांगोळी आहेत तुम्ही सणवाराला म्हणा किंवा कुठलंही एखादं कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. खूप सोपे आहेत. तर इथे आपल्याला दिव्याची ज्योत काढायची आहे. तर यामध्ये मी अशा प्रकारे बोटाचा वापर करून छोटंसं असं दिव्याचं ज्योत काढलेलं आहे. जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही या पद्धतीने दिव्याचं ज्योत काढू शकता. इथे मी फुलामध्ये रंग भरण्यासाठी जांभळ्या कलरचा वापर केलेला आहे आणि सोबतच पिवळ्या कलरचा पण वापर केलेला आहे. जांभळा कलर आणि पिवळा कलरचं कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतं. तुम्ही बघू शकता किती उठून दिसत आहे रांगोळी. तर अशा प्रकारे इथे आपल्याला दिव्यामध्ये पण कलर भरायचं आहे. तर जर तुमच्याकडे जागा खूप कमी असेल तर तुम्ही फक्त दिवा आणि फूल काढू शकता. त्याने पण रांगोळी खूप छान दिसेल. या रांगोळी ज्या आहेत ते तुम्ही देवघरात, अंगणात किंवा तुळशीसमोर पण काढू शकता. तर इथे आहे ना पानं उठून दिसण्यासाठी मी थोडंफार इथे पानांना शेडिंग देत आहे. तर यामध्ये हिरव्या पानांमध्ये थोडंफार पिवळा रंग असा हलक्या हाताने टाकायचा आहे. पिवळा रंग तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे खूप लांबून टाकायचं आहे, जवळून टाकायचं नाही आहे. एकदम हलक्या हाताने टाकायचं आहे. आणि सोबतच इथे फुलामध्ये मी थोडंफार डिझाईन वेगळी होण्यासाठी मी इथे छोटे छोटे असे पांढऱ्या रांगोळीने डॉट दिलेले आहे. आता आपण रांगोळीची दुसरी डिझाईन बघूया. ही रांगोळीची डिझाईन काढायला खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. अगदी कमी वेळेत होणारी आहे. कोणालाही काढता येईल अशी आहे. एकदम सोपी आजची ही आपली रांगोळीची दुसरी डिझाईन आहे. तर ही होती आपली आजची दुसरी डिझाईन. एकदम सोपी आणि एकदम छोटी अशी रांगोळीची डिझाईन आहे.
तर आता आपण तिसरी रांगोळीची डिझाईन बघणार आहोत. तर ही तिसरी जी डिझाईन आहे ती थोडीफार मोठी आहे, तुम्ही बघू शकता. या रांगोळीच्या डिझाईनमध्ये मी छान असे 3 असे फुलं काढलेले आहे जवळ-जवळ, तुम्ही बघू शकता. एकदम हलक्या हाताने आपल्याला फुलं काढायची आहेत. इथे सुद्धा मी फुलांमध्ये रंग भरण्यासाठी मी जांभळ्या कलरचाच वापर केलेला आहे. तर जांभळा कलर आणि पिवळा कलर याचा कॉम्बिनेशन खूप उठून दिसतं. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला एकदम हलक्या हाताने रंग भरायचा आहे. रांगोळी अजून उठून दिसण्यासाठी व डिझाईन थोडीफार मोठी होण्यासाठी मी इथे अशा प्रकारे पानं काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर इथे आहे ना आपल्याला फुलांमध्ये शेड द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला एकदम हलक्या हाताने रंग भरायचा आहे. तर या होत्या माझ्या आजच्या 3 नवीन डिझाईन. तर तुम्हाला कशा वाटल्या ते नक्कीच कमेंट करून सांगाल. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.